आज आपण गेलतो पुण्यामधल्या सगळ्यात मोठ्या पुस्तक महोत्सवामध्ये आणि तिथे जाऊन आम्ही काय केलं ते सर्व सांगतो. चला, लवकरच आपले सेमिस्टर एक्झाम सुरू होणार आहे, त्यामुळे कॉलेजचा युनिफॉर्म घेतला. प्रॅक्टिकल एक्झाम देऊन आपण पटकन कॉलेजच्या बाहेर निघालो. ते सर्व आटपून आपल्याला घरी जायचं होतं. संध्याकाळी आपण घरी पोहोचलो. रात्री आपला एक विदर्भाचा मित्र भेटायला आला होता, त्याच्यासोबत एक चहा घेतला. सकाळी जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशनवर पोहोचलो. अख्ख्या भारतातला सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव पुण्यामध्ये होतोय आणि ते पण आपल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तिथे जायच्या अगोदर आपल्याला अजून एक काम करायचं होतं, म्हणून पटकन एक ज्यूस घेऊन एफसी रोड पोहोचलो, कारण आपल्याला जिम साठी क्रिएटिन घ्यायचं होतं. ते घेऊन आपण पटकन बाहेर आलो. नंतर शेवटी पुणे बुक फेस्टिवल मध्ये पोहोचलो. आत गेल्याबरोबरच तुम्हाला गर्दी आणि सुंदर दृश्य बघायला मिळेल. इथे तुम्हाला दिसतील 800 पेक्षा जास्त बुक स्टॉल, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषेत हजारो पुस्तकं. इथे तुम्हाला खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा बघायला मिळेल. लहान मुलांसाठी किड्स झोन आणि फोटो काढायला आवडणाऱ्यांसाठी फोटोग्राफी स्पर्धा सुद्धा अवेलेबल आहे. हा फेस्टिवल 13 ते 21 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. आता सगळ्यात क्वालिटी विषय म्हणजे इथे एंट्री एकदम फ्री आहे. नंतर तिकडेच एका दुकानात कपडे घेण्यासाठी गेलो, पण तिथे काही आपल्याला आवडलं नाही. शेवटी आपण घरी जाण्यासाठी निघालो. आपल्या भावाची भेट घेतली आणि केळं खाऊन डायरेक्ट जिम मध्ये पोहोचलो. जिम मध्ये आपण मजबूत वर्कआउट केलं. आता क्रिएटिन आणलाय तर बघू काय फरक पडतो. तर लोकांना वाटते डब्बे खाऊन बॉडी बनवली, पण त्याच्या मागची मेहनत ते कोणाला दिसत नाही. रात्री आपल्या एरियामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता. चला भेटू आपण अशाच नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.